सो 14:05 आज ट्रेडिंग डेला ॲटो सेक्टर अप दिसत आहे आणि त्याच्यामध्ये मला टी व्ही एस मोटरमध्ये 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक्सला ब्रेकआउट दिसत आहे. ॲट द सेम टाइम माझं जे ऑर्डर फ्लो आहे ते पॉझिटिव्ह दिसत आहे. सो मी टी व्ही एस मोटरमध्ये बेसिकली बुलिश आहे. लेट्स टेक ऑर्डर. म्हणजे हा ऑर्डर आपण काय करू, फिल्टर करूया. 500 पेक्षा ज्या ऑर्डर जास्त आहेत त्याच बेसिकली मला दिसतील आणि मार्केटमध्ये चेक केलं आता सध्याच्या घडीला तर ऑर्डरमध्ये काय आहेत, मॅक्झिमम येत आहेत आणि ते बाईंग साईडने जास्त येत आहेत. सो ब्रेकआउट आहे, बाईंग आहे, पॉझिटिव्हिटी आहे. सो बेसिकली मी टार्गेट एंट्री घेतलेली आहे साधारणतः 2090ला टार्गेट 2100 ठेवलेला आहे. फर्स्ट टार्गेट 2100 राहील. जर तिथून मला चांगला ब्रेकआउट भेटला तर बेसिकली नेक्स्ट टार्गेट जर बघितलं आपण प्रिव्हियस हाय. सो तो जर चेक केला तर साधारणतः तो ट्रेड करत आहे, सॉरी, त्याची लेवल जी आहे ते 21-23 आहे. म्हणजे 21ची लेवल जर ब्रेक दिली तर टी व्ही एस मोटार हा डेफिनेटली काय करेल, 21-20ला जाण्याचा प्रयत्न करेल. बट वी नीड अ मोर स्ट्रॉंग कन्फर्मेशन. अजून आपल्याला स्ट्रॉंग कन्फर्मेशन म्हणजे बेसिकली पॉझिटिव्हिटी एवढी जास्त दिसत नाहीये. त्यामुळे आपण स्टॉप लॉस काय करणार आहे, टाईट ठेवणार आहे. सो कन्वर्टेड इन 5 मिनिट्स. 5 मिनिटामध्ये मी कन्वर्ट केलेला आहे. ऑर्डर येत आहेत. 100 क्वांटिटी मी बेसिकली बाय केलेली आहे. ओके. सो काहीतरी झालेलं आहे मार्केटमध्ये. मॅक्स क्वांटिटी 4000च्या आसपास सेलिंग झालेलं आहे. सेलिंग येताना दिसत आहे. सो स्टॉप लॉस आपण टाईट केलेला आहे.
सो येत आहेत मार्केटमध्ये मॅक्सिमम बाईंग क्वांटिटी येताना दिसत आहेत. सो आपलं जे ऑर्डर फ्लो आहे ते पण पॉझिटिव्हिटी होताना दिसत आहे, म्हणजे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह नाही आहे अजून. सो स्टॉप लॉस येण्याचे अजूनही चान्सेस आहेत. जोपर्यंत हे पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला अजून कन्फर्मेशन नाही आहे. बायर स्ट्रॉंग नाही आहेत, बायर अग्रेसिव्ह, वी नीड अ बायर अग्रेसिव्ह. बघूया, वेट करूया. हिरो ब्रेकआउट, मारुती ब्रेकआउट, महिंद्रा डाऊन. ओके, 2100 ब्रेकआउट झालेलं आहे. 100 क्वांटिटी बेसिकली मी बाय केलेली आहे. 1:1 जे बेसिकली रिस्क रिवॉर्ड रेशो होतो ते मला अशी होताना दिसत आहे. मॅक्स क्वांटिटी आत्तापर्यंत 5,000 आलेली आहे. सो वाढलं पाहिजे बेसिकली, अजूनही पाहिजे तेवढं बेसिकली आपल्याला ऑर्डर फ्लोमध्ये तेवढी पॉझिटिव्हिटी दिसत नाही आहे. सो लेट्स वेट. अजूनही थोडंसं बाईंग जास्त झालं पाहिजे, अग्रेसिव्ह बायर आले पाहिजेत. सो लिमिट ऑर्डर ज्या आहेत त्या बेसिकली जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू अग्रेसिव्ह बायर. त्यामुळे बेसिकली प्राइस वरती जात नाही आहे. सो लिमिट ऑर्डर जास्त आहेत. बिकॉज मारुती सुझुकी अप आहे, हिरो मोटर अप आहे. सो बेसिकली टी-व्ही-एस मोटरने पण ब्रेकआउट दिलेला आहे. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जर चेक केलं तर तोही वरती चाललेला आहे. बट पॉझिटिव्हिटी अजून जास्त स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला.
ओके. परत एकदा मॅक्स क्वांटिटी आलेली आहे. सो बाईंग होतंय. अजून बेसिकली थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे. सो महिंद्रा अँड महिंद्राला सगळ्यात जास्त वेटेज आहे ॲटो सेक्टरमध्ये. त्यानेही चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. जर चेक केलं तर ट्रेड लाईनचा ब्रेकआउट पण आहे. बट ॲग्रेसिव्हनेस नाही आहे. जोपर्यंत ॲग्रेसिव्हनेस मार्केटमध्ये येत नाही आहे, ॲग्रेसिव्ह बाहेर येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये. ओके. सो मारुती अप आहे. हिरो मोटारचा पण बऱ्यापैकी चाललेला आहे. सो नीट अ स्ट्रॉंग बायर हिअर. स्ट्रॉंग बायर नाही आहे, ॲग्रेसिव्ह बायर नाही आहे अजून. सो मॅक्झिमम मार्केटमध्ये बाईंग ऑर्डर आलेच आहेत. चेक करा. ऑर्डर्स कंटिन्युअस बाईंगमध्ये आहेत. आणि जे बेसिकली मी टार्गेट पाहिलं होतं 2100 ब्रेक केल्यानंतर डेफिनेटली तो स्टॉकवरती जाईल. तो बेसिकली स्टॉकवरती जाताना आपल्याला दिसत आहे. सो 2120 किंवा 2115च्या आसपास मी काय करेल, बेसिकली त्याच्यामध्ये बुकिंग करेल. मॉडिफाय 2115 हे बेसिकली आपलं टार्गेट राहील. सो टार्गेट अचीव्ह होताना दिसत आहे बेसिकली आपल्याला. ओके. 2116च्या आसपास बेसिकली आपण काय केलेलं, प्रॉफिट बुक केलेलं आहे.
साधारणतः 2,456 रुपयाचं बेसिकली मला प्रॉफिट झालेलं आहे आज. आणि तरीही ट्रेड वरती जात आहे आणि बेसिकली ही जर लेवल तुटली तर TVS मोटारमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग अप ट्रेंड येण्याची शक्यता जास्त आहे. सो माझा डेल्टा बेसिकली कंटिन्युअसली पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग पॉझिटिव्ह गेलेला आहे. सो माझं जे ऑर्डर फ्लो आहे ते स्ट्रॉंग झालेलं आहे. सो पहा, ही आहे बेसिकली गंमत मार्केटमध्ये. डेफिनेटली तुम्हाला कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायचं हे लवकरात लवकर समजलं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं ते 623 करेक्ट अचीव झालेलं आहे. बट आपण सॉरी 21-23 बरोबर अचीव झालेलं आहे. बट आपण 21-15-16ला काय केलं, बेसिकली प्रॉफिट बुक केलेलं आहे. कारण टार्गेटच्या जवळ आल्यानंतर कधी प्रॉफिट बुक करणं इज रिअलिस्टिक आहे. त्याचप्रमाणे असे छोटे छोटे ऑर्डर फ्लो चॅनल्सचे व्हिडिओज काय करतो बेसिकली मी बनवत असतो. जर कोणाला हा बेसिकली सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे लिंक दिलेली आहे. तिथून तुम्हाला 20% किती 20% डिस्काउंट भेटू शकतो जर बेसिकली तिथून तुम्ही काय केलं, बेसिकली तो लॉग इन करून परचेस केला. सो आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बेसिकली काय करेल मी घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सिस्टममध्ये काय करता येईल, नवीन ॲडव्हान्स लेवलचा बदल करता येईल. थँक्यू.